आपल्या सगळ्यांच्या शाळेच्या आठवणीत एक गोष्ट अगदी समान असते. एक काळा किंवा हिरवा फळा आणि आणि तो पांढरा खडू. ही साधनं इतकी सामान्य आहेत की आपण त्यांचा फारसा विचारही करत नाही. पण कधी विचार केलाय की हीच साधी वाटणारी साधनं कधी क्रांतिकारक ठरू शकतात का? आज आपण ज्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत तो याच कल्पनेवर आधारित आहे. विषय आहे खडू फळा मोहीम. आजची आपली ही चर्चा काही स्रोतांमधील माहिती आणि ग्राफिक्सवर आधारित आहे, जे या देशव्यापी चळवळीबद्दल आपल्याला सांगतात. आणि या चर्चेचा उद्देश फक्त ही योजना काय होती हे सांगणं नाही, तर 1986-87 मध्ये सुरू झालेल्या या योजनेनं अक्षरशः भारताच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा नव्यानं रचला हे समजून घेणं आहे. म्हणजे या मोहिमेची गरज का होती आणि तिने खरंच काय साध्य केलं हे आपण उलगडून पाहणार आहोत. हो, आणि चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी ना त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण थोडं वेळेत मागे जाऊया. म्हणजे 1986च्या आधीची परिस्थिती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. कारण तेव्हाच आपल्याला या मोहिमेचं खरं महत्त्व कळेल. त्यावेळी आपली प्राथमिक शिक्षण व्यवस्था एका गंभीर संकटातून जात होती. आपल्या स्रोतांनुसार अनेक शाळांना स्वतःच्या इमारतीच नव्हत्या. अच्छा. वर्ग अक्षरशः झाडाखाली, मंदिराच्या ओट्यावर किंवा एखाद्याच्या घरातल्या व्हरांड्यात भरायचे. आणि जिथे इमारती होत्या तिथे त्या मोडकळीस आलेल्या गळक्या छताच्या होत्या. मुलांना शिकवण्यासाठी साधं शैक्षणिक साहित्यही नव्हतं. आणि या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे शाळेत दाखल झालेली मुलं शिक्षण पूर्ण करायच्या आतच शाळा सोडून देत होती. ही गळती म्हणजे ड्रॉपआउट रेट धोकादायक पातळीवर वाढत होती. म्हणजे अक्षरशः एक अख्खी पिढी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका होता. मग या इतक्या मोठ्या संकटावर उपाय म्हणून काय केलं गेलं? आपल्या स्रोतांनुसार 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने खडू फळा मोहीम सुरू केली. पण हे नाव ऐकून वाटतं की ही फक्त खडू आणि फळे पुरवण्यापुरतीच मर्यादित असेल. तसं होतं का? नाही, अजिबात नाही. हे नाव खूपच साधं आहे, पण यामागची कल्पना खूप व्यापक होती. या योजनेची दोन मुख्य आणि एकमेकांशी जोडलेली उद्दिष्टे होती. एक, देशातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान मूलभूत भौतिक सुविधा पुरवणे. आणि दुसरं, या सुविधांच्या माध्यमातून मुलांना शाळेतील शिकण्यासाठी एक चांगलं सुरक्षित वातावरण तयार करणे. अच्छा. जेणेकरून त्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल आणि गळती थांबेल. हे फक्त खडू फळ्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर शिक्षणाच्या संपूर्ण वातावरणालाच बदलण्याचा हा एक प्रयत्न होता. स्रोतांमध्ये या योजनेला केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असं म्हटले आहे. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका व्यावहारिक अर्थ काय होतो? म्हणजे केंद्राने फक्त पैसे दिले की आणखी काही होतं यात? हां, उत्तम प्रश्न आहे. केंद्र पुरस्कृत म्हणजे निधीचा मोठा वाटा, म्हणजे समजा 75 ते 80% तो केंद्राकडून यायचा. पण योजनेची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्यांवर होती. अच्छा. यामागे एक विचार होता की शिक्षणाचं ध्येय राष्ट्रीय असावं, पण ते स्थानिक गरजांनुसार राबवलं जावं. बरोबर. यामुळे राष्ट्रीय ध्येय आणि स्थानिक वास्तव यांचा एक समतोल साधण्याचा प्रयत्न होता. आणि याच संदर्भात स्रोतांमध्ये मिशन मोड हा एक शक्तिशाली शब्द वापरला आहे. आणि त्यात 30 सप्टेंबर 1986 ही एक विशिष्ट तारीख पण दिली आहे. या तारखेचं आणि मिशन मोडचं काय नातं आहे? मिशन मोड म्हणजे ते कसे ना, नेहमीच्या सरकारी कामकाजाच्या संथ गतीला पूर्णपणे छेद देणं. विचार करा, जसं एखादं रॉकेट लॉन्च करायचं असतं तेव्हा सर्व विभाग एकत्र येऊन वेळेचं बंधन पाळून काम करतात. हो. तसंच काहीसं. या योजनेसाठी नेहमीचे लाल फितीचे अडथळे दूर करून जलद गतीने शाळांपर्यंत निधी आणि साहित्य पोहोचवण्याचं ध्येय होतं. आणि तुम्ही उल्लेख केलेली 30 सप्टेंबर 1986 ही याच मिशन मोडचं प्रतीक होती. म्हणजे एक डेडलाईन होती. अगदी. सरकारने ठरवलं की या तारखेपर्यंत देशातल्या प्रत्येक सरकारी आणि अनुदानित शाळेची परिस्थिती सुधारायची. फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्षात बदल घडवायचा होता. ठीक आहे. म्हणजे ध्येय स्पष्ट होतं, निधीची रचना ठरली होती आणि कामाला वेग देण्यासाठी मिशन मोड जाहीर झाला होता. पण इतक्या मोठ्या देशात हे प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ठोस आराखडा लागला असेल. स्रोतानुसार या योजनेचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. अगदी बरोबर. कोणत्याही मोठ्या योजनेला यशस्वी करण्यासाठी एक स्पष्ट आराखडा लागतोच. या योजनेची अंमलबजावणी 3 स्तंभांवर आधारित होती. पहिला स्तंभ होता शिक्षक, दुसरा वर्गखोल्या आणि तिसरा साहित्य.
या तिन्ही गोष्टी वेगळ्या वाटल्या तरी त्या एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या होत्या की एकाशिवाय दुसरी गोष्ट अपूर्ण होती. आपण पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया. शिक्षक. यात किमान 2 शिक्षक देण्याची तरतूद होती. पण त्या काळात तर अनेक शाळा 1 शिक्षकही होत्या. मग 2 शिक्षक हाच आकडा का निवडला गेला? जवळजवळ अशक्य आहे. हो, बरोबर. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावतो. किमान 2 शिक्षक या नियमामुळे वर्गांचं विभाजन शक्य झालं. एक शिक्षक पहिली दुसरीला शिकवत असेल तर दुसरा तिसरी चौथीला शिकवू शकत होता. म्हणजे शिक्षकांवरचा भार कमी झाला. अगदी. आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. पण यातला सर्वात क्रांतिकारक भाग दुसरा होता. तुम्ही त्या नियमाबद्दल बोलत आहात का जिथे 2 शिक्षकांपैकी एक महिला शिक्षक असणं अनिवार्य होतं? हा नियम फक्त समानतेसाठी होता की यामागे काहीतरी खोल सामाजिक आणि धोरणात्मक विचार होता? नेमका हाच मुद्दा या योजनेचा आत्मा होता. हा नियम फक्त समानतेसाठी नव्हता, तो अत्यंत धोरणात्मक होता. विचार करा, 1980च्या दशकातला ग्रामीण भारत. त्या काळात अनेक पालक, विशेषतः वडील, आपल्या मुलींना अशा शाळेत पाठवायला तयार नसत जिथे फक्त पुरुष शिक्षक असतील. सुरक्षेची चिंता वाटत असेल. बरोबर. एका महिला शिक्षिकेच्या उपस्थितीने या पालकांना एक प्रकारचा विश्वास आणि सुरक्षितेची भावना दिली. आणि याचा थेट परिणाम मुलींच्या नाव नोंदणीवर झाला. मुलींना शाळेत पाठवण्याचं प्रमाण वाढलं. अरे वा. हां. फक्त एक नियम नव्हता, तर मुलींच्या शिक्षणाच्या वाटेतील एक मोठा सामाजिक अडथळा दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग होता. म्हणजे हा नियम म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखा होता. महिलांना रोजगारही मिळाला आणि मुलींच्या शिक्षणाचा मार्गही मोकळा झाला. हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याकडे शिक्षक आहेत, पण त्यांना शिकवण्यासाठी एक जागा हवी. इथेच आपला दुसरा स्तंभ येतो, वर्गखोल्या. इथे फक्त कोणतीही खोली नाही, तर त्याबद्दल काहीतरी विशिष्ट नियम होते, बरोबर? हो. आणि हा या योजनेचा दुसरा सर्वात क्रांतिकारक भाग होता. प्रत्येक प्राथमिक शाळेसाठी किमान 2 पक्क्या वर्गखोल्या असणे हे एक मानक ठरवण्यात आले. पक्क्या हा शब्द महत्त्वाचा आहे इथे. च्या बंद करायच्या होत्या. पण त्याहूनही महत्वाचा भाग म्हणजे या वर्गखोल्या सर्व ऋतूंमध्ये वापरण्यायोग्य असणं अपेक्षित होतं. सर्व ऋतूंमध्ये वापरण्यायोग्य हा शब्दप्रयोग साधा वाटतो, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतील. म्हणजे फक्त शाळा बांधली असं दाखवायचं नव्हतं, तर ती खराच वर्षभर चालावी हा विचार होता. पावसाळ्यात गळक्या छताखाली बसून किंवा उन्हाळ्यात गरम पत्र्याखाली बसून शिक्षण होऊ शकत नाही. अगदी. या एका नियमामुळे शिक्षणात एक प्रकारची स्थिरता आली. पावसाळ्यात शाळा बंद पडणार नाही किंवा गळक्या छताखाली मुलांना बसावं लागणार नाही याची खात्री झाली. मला आठवतंय, स्रोतांमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याची मुलाखत होती. ते सांगत होते की काही गावांमध्ये जेव्हा पहिल्यांदा पक्की शाळा बांधली गेली तेव्हा गावकरी रात्री तिथे येऊन बसायचे. अच्छा. त्यांच्यासाठी ती फक्त शाळा नव्हती, तर गावातील सर्वात मजबूत, सुरक्षित आणि महत्वाची इमारत होती. म्हणजे शाळेला एक प्रतिष्ठा मिळाली. हो. यातून या योजनेचं केवळ शैक्षणिकच नाही, तर सामाजिक महत्त्वही दिसून येतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे आता मुलांसाठी एक सुरक्षित आणि पक्की जागा तयार झाली. शिक्षकही आहेत. पण केवळ भिंती आणि छप्पर असून तर शिक्षण होत नाही ना. मुलांना आणि शिक्षकांना काहीतरी साधनं लागतील. इथेच तुमच्या तिसऱ्या स्तंभाचा म्हणजे साहित्याचा प्रवेश होतो, बरोबर? आणि या मोहिमेचं नावच खडूफळा आहे. त्यामुळे या स्तंभाला विशेष महत्त्व असणार. नक्कीच. तिसरा स्तंभ साहित्य होता आणि यामध्येही खूप विचारपूर्वक विभागणी केली होती. याची 2 भागात विभागणी होती. एक होतं शिक्षकांसाठी साहित्य आणि दुसरं होतं अध्यापनासाठी साहित्य. एक मिनिट. शिक्षकांसाठी साहित्य हा मुद्दा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. आपण नेहमी विद्यार्थ्यांसाठी साहित्याचा विचार करतो. पण शिक्षकांसाठी वेगळं साहित्य देण्यामागचा विचार काय होता? हा खूप चांगला प्रश्न आहे. त्या काळात विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागात अनेक शिक्षकांना पुरेसं प्रशिक्षण मिळालेलं नसायचं किंवा प्रशिक्षणानंतर त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळत नसत. त्यांना काय आणि कसं शिकवायचं याबद्दल स्पष्टता नसायची.
शिक्षकांसाठी साहित्य या घटकाअंतर्गत त्यांना पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि तपशीलवार मार्गदर्शिका पुरवल्या गेल्या. म्हणजे त्यांना एक आधार मिळाला. हो, हा शिक्षकांना सक्षम करण्याचा एक मोठा प्रयत्न होता. आणि दुसऱ्या भागात अध्यापनासाठी साहित्य होतं. त्यात खडू, फळा, भारताचा आणि राज्याचा नकाशा, तक्ते आणि अगदी प्राथमिक विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी एक सायन्स किट अशा गोष्टी होत्या. अच्छा. या साहित्यामुळे शिक्षण केवळ पुस्तके न राहता ते अधिक दृश्य, श्राव्य आणि मनोरंजक बनलं. तर मग शिक्षक, वर्गखोल्या आणि साहित्य या सर्वांना एकत्र केल्यावर या मोहिमेने प्राथमिक शिक्षणासाठी कोणता नवीन किमान दर्जा स्थापित केला? कारण हे फक्त सुटे भाग नव्हते, तर एका मोठ्या चित्राचे तुकडे होते. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, किमान दर्जा. या योजनेने एक क्रांतिकारी किमान मानक निश्चित केले, जे त्या काळासाठी खूप मोठं पाऊल होतं. काय होतं ते मानक? ते मानक असं होतं, प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान 2 शिक्षक असतील. आणि त्यातली एक महिला शिक्षिका. हो, अनिवार्य. प्रत्येक शाळेत किमान 2 पक्क्या, सर्व ऋतूंमध्ये वापरता येण्याजोग्या वर्गखोल्या असतील. आणि तिसरं, शाळेत शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध असेल. म्हणजे ही केवळ एक योजना नव्हती. नाही, या योजनेने आपल्या देशात प्राथमिक शाळा या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली. यापूर्वी शाळा म्हणजे काहीही असू शकत होतं, पण या योजनेनंतर शाळा म्हणजे या 3 गोष्टींची पूर्तता करणारी जागा, अशी एक स्पष्ट आणि राष्ट्रीय ओळख निर्माण झाली. म्हणजे ही एका शैक्षणिक क्रांतीची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. या योजनेने भारताच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदल घडून आणले. ज्या गोष्टी आज आपल्याला अगदी सामान्य वाटतात, त्या एकेकाळी अस्तित्वातच नव्हत्या आणि त्या मिळवण्यासाठी एका देशव्यापी मोहिमेची गरज होती. चला, आजच्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण चर्चेची सुरुवात भारतातील प्राथमिक शाळांमधील एका मोठ्या संकटापासून केली, जिथे इमारती आणि सुविधांचा प्रचंड अभाव होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढत होतं. यावर उपाय म्हणून 1986 मध्ये खडू-फळा मोहीम सुरू झाली. हो, आणि या मोहिमेने फक्त वस्तू पुरवल्या नाहीत, तर प्रत्येक शाळेसाठी एक नवीन आणि आवश्यक असा किमान दर्जा स्थापित केला. तो दर्जा होता किमान 2 शिक्षक, ज्यापैकी एक महिला असेल, 2 पक्क्या वर्गखोल्या आणि शिकण्याची आवश्यक साधनं. या योजनेने हे सुनिश्चित केलं की शाळेत फक्त मुलं येणार नाहीत, तर त्यांना शिकण्यासाठी एक योग्य, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण मिळेल. प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या हक्काच्या दिशेने हे एक महत्त्वाचं आणि पायाभूत पाऊल होतं. आपल्या स्रोतांमधून हे स्पष्ट होतं की 1980च्या दशकात 2 पक्क्या वर्गखोल्या आणि पुरेसं साहित्य पुरवणं हे किती क्रांतिकारक होतं. यातून आजच्या काळासाठी एक विचार समोर येतो. डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि आता तर AIच्या युगात प्रत्येक मुलाला अर्थपूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी कोणत्या नवीन किमान सुविधा मिळायला हव्यात? आजचा खडू-फळा काय असू शकतो? तो फक्त एक टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्शन आहे की त्याहून अधिक काहीतरी आहे? आणि त्या सुविधा पुरवताना आपण त्याच मिशन मोडने काम करत आहोत का, ज्याची गरज तेव्हा होती? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.